नमस्कार सर, माझे नाव आनंद श्रीकृष्ण मैन. रोल नंबर फर्स्ट पेपरचा 6 आणि सेकंड पेपरचा 80. माझा PhDचा विषय आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भूमिकेचे मूल्यमापन. विशेष संदर्भ बीड जिल्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. संशोधक आनंद श्रीकृष्ण मैन. संशोधन मार्गदर्शक दीपक भारती. प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबेजोगाई, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. संशोधन केंद्र आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबेजोगाई, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. प्रस्तावना. भारत हा कृषीप्रधान देश असून निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे हे जरी योजनाकारांचे कौतुकास्पद यश असले तरी दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रावरील अतिरिक्त लोकसंख्येचा भार कमी करण्यात मात्र नियोजनकारांना म्हणावं तसे यश मिळालेले दिसत नाही. कृषी क्षेत्रावरच औद्योगिक क्षेत्र तसेच सेवा क्षेत्राचा विकास देखील अवलंबून असतो. शिवाय देशाच्या स्थूल देशांतर उत्पन्नावर GDPचा देखील त्याचा प्रभाव पडतो. रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्राचा उल्लेख केला जातो. भारतात जवळपास 70% भाग हा ग्रामीण आहे तर 30% भाग हा शहरी आहे. म्हणून भारताचा सर्वांगीण विकास ग्रामीण भागाच्या विकासावर आधारित आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच भारताचा विकास होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. म्हणून ग्रामीण विकासात शेतीचे योगदान किंवा भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविकेचे किंवा उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे. ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. ग्रामीण भागात औद्योगिक विकास झालेला नसतो. म्हणून ग्रामीण भागातील लोक स्वतःकडे शेती असेल तर शेती करतात आणि ज्यांच्याकडे शेती नाही ते दुसऱ्याच्या शेतावर जाऊन काम करत असतात. ग्रामीण भागातील लोकांचे शेती हे रोजगार पुरविणारे महत्त्वाचे साधन आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंब आज केवळ शेतीवर टिकून आहेत. शेतीच्या कामासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नसते. अनुभवाच्या आधारे शेतातील कामे करता येतात. त्यामुळे शेती क्षेत्रात अशिक्षित लोकांनाही रोजगार मिळतो. ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. निरक्षर किंवा अल्पशिक्षित लोकांना शेतात काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटतो. शेतीच्या आधारे शेतकरी कुटुंबाला कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन यासारखे पूरक व जोड व्यवसाय देखील करता येतात. लहान शेतकऱ्यांच्या दृष्टीने पूरक व्यवसायातून त्यांना चांगल्यापैकी उत्पन्न मिळते. औद्योगिक क्षेत्र आणि शेतक्षेत्र ही दोन्ही क्षेत्र एकमेकावर अवलंबून असतात. औद्योगिक क्षेत्राचा विकास बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे. कारण औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल शेती क्षेत्राकडून पुरवला जातो. उदाहरणार्थ कापड कारखान्याला लागणारा कच्चा माल, ऊस, खाद्यतेलांना लागणाऱ्या तेलबिया, भुईमूग, तीळ, सोयाबीन, करडई इत्यादी हे शेतीतून मिळतात. सातत्याने बदलणाऱ्या किमती अर्थव्यवस्थेतील विविध घटकावर प्रतिकूल परिणाम करीत असतात. हे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी किंमत स्थिर असणे आवश्यक असते. पण मागणी पुरवठ्याचा समतोल असेल तरच किमती स्थिर असणे शक्य असते. अन्नधान्याच्या उत्पन्नात वाढ झाली तर अन्नधान्याच्या पुरवठ्यात वाढ होऊन अन्नधान्याच्या किमती स्थिर राहण्यात मदत होते. अन्नधान्याच्या उत्पन्नात कृषी क्षेत्रातील प्रगतीत वाढ होते. म्हणून किंमत स्थैर्य प्राप्त करण्यासाठी शेतीची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार पुरविणारे, ग्रामीण भागातील दारिद्र्य दूर करणारे शेती क्षेत्र आहे. अन्नधान्य ही मानवाची जीवनावश्यक गरज आहे. मानवाला जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील अन्नधान्याचा उपयोग जास्त असतो. ग्रामीण भागात अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याचे कार्य शेती करते. सरकारचा महसूल, विशेष राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा महसूल शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जमीन महसूल, सिंचन या करातून अर्थव्यवस्थेचा विकास करण्यास मदत होते. शेती व्यवसाय खालवल्यास राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचे उत्पन्न घटून अर्थव्यवस्था प्रभावित होते. तसेच शेतमालाच्या वाढत्या उत्पन्नामुळे बाजारपेठेचा विस्तार होतो. शेतमालाच्या निर्यातीतून आपल्याला परकीय चलन प्राप्त होते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकासासाठी शेतीचे योगदान आपल्याला महत्त्वाचे दिसते. शेती ही पूर्णतः निसर्गावलंबून आहे. वारंवार दुष्काळी परिस्थिती, कीड रोगांचा प्रभाव यामुळे शेतकरी कायम अडचणीत येत असतो. नुकत्याच 2012 झालेल्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
पावसाच्या असातत्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाची शाश्वती भेटावी यासाठी जे विविध उपाय सुचवले आहेत त्यामध्ये पीक विमा योजना एक प्रमुख उपाय आहे. ही उपाययोजना काही दशकापूर्वी प्राध्यापक विमा दांडेकर यांनी प्रस्तुत केली होती. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पहिली पीक विमा योजना सन 1985 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केली. त्यानंतर NDAच्या सरकारने सन 1999 साली राष्ट्रीय पीक विमा योजना नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम लागू केली. नैसर्गिक आपत्तीपासून शेतीच्या उत्पन्नाच्या संरक्षणासाठी या योजनेतून विमा काढण्यात येऊ लागला. तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता. सन 2002 साली भारत सरकारने राष्ट्रीय पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय कृषी कंपनीची स्थापना केली. पीक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन जोखमीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक सहाय्य मिळवण्यात शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, नैसर्गिक आग, जलप्रलय, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पन्नात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा असा दिलासा मिळण्यास मदत ठरते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विशिष्ट विमा योजनेसाठी पूर्वनिर्धारित पातळीवर त्यांचा पीक उत्पन्नास विमा संरक्षण देणे आणि शेती क्षेत्रातील टिकाऊ उत्पादनास समर्थन देणे हा उद्देश आहे. केंद्र शासनाने 13 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मंजुरी दिली. पीक विमा अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यात एकच विमा कंपनी राहणार असून इतर खाजगी विमा कंपन्या या भारतीय कृषी कंपनीशी संलग्न करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा आणि सुधारित कृषी विमा योजना यांच्या जागी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा केवळ उत्पन्न घट यांच्यापुरती मर्यादित नसून पीक काढण्यानंतर पिकाचे झालेल्या नुकसानाची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया आहे. ही एक प्रक्रिया जलद व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही विमा योजना शेतकऱ्यांना बंधनकारक नाही, मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे. 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पीक विम्यासोबतच डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर 50% आर्थिक मोबदला, सिंचन विस्तार, कर्ज पुरवण्यात वाढ अशा योजनांचा समावेश आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही एक राष्ट्र एक योजना या पार्श्वभूमीवर आधारलेली आहे. या योजनेत सर्व खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांकडून फक्त 2% रक्कम ही हप्ता आगाऊ रक्कम म्हणून तर रब्बी पिकांसाठी 1.5% एवढी रक्कम आगाऊ रक्कम म्हणून घेतली जाते. पूर्वीच्या पीक विमा योजनेत प्रीमियम दरात मर्यादित तरतूद होती. परिणामी शेतकऱ्यांना कमी दावे अदा केले जात होते. यामुळे शेतकरी प्रीमियम दरा अनुदानानुसार सरकारने मर्यादित केलेला खर्च मर्यादित तरतूद होती. परिणामी या मर्यादेमुळे प्रीमियम अनुदानावर सरकारने मर्यादित खर्च केला. मात्र या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ही योजना मर्यादा वगळण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना संरक्षित रकमेतही कोणतीही कपात न करता पूर्ण रकमेतही अदा केली जाते. या योजनेत अन्न धान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण दिले जाते. तसेच राज्यात रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ, तालुका गट किंवा तालुका स्तरावर पिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. संशोधनाचे उद्दिष्टे. प्रस्तुत संशोधनासाठी उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. बीड जिल्ह्यात राबविल्या गेलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भूमिकेचे मूल्यमापन करणे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत झालेल्या बदलांचा अभ्यास करणे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना करीत असलेल्या आर्थिक मदतीचा अभ्यास करणे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणे. संशोधनाची गृहीतके. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळताना दिसून येत नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. संशोधन पद्धती. प्रस्तुत संशोधनासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक आराखड्याचा अवलंब केला जाणार असून संशोधनासाठी प्राथमिक व दुय्यम सामग्रीचा आधार घेण्यात येणार आहे.
प्राथमिकमध्ये माहिती प्रत्यक्ष विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे जाऊन अनुसूचीच्या माध्यमातून माहिती संपादित करण्यात येणार आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होतो, तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते का, याविषयी अनुसूचीच्या सहाय्याने माहिती संकलित केली जाणार आहे. दुय्यम सामग्रीमध्ये महाराष्ट्रातील कृषी विभागाने व भारत शासनाने केंद्रीय कृषी विभागाने प्रसिद्ध केलेले अहवाल व शासन निर्णय, पंचवार्षिक योजनांची अंदाजपत्रके, पीक विमा अहवाल, संदर्भ ग्रंथ, मासिके, विविध आर्थिक अहवाल, नियतकालिके, संशोधनपर लेख, संकेतस्थळे या संशोधनासाठी उपयोग करण्यात येईल. नमुना निवड. सरील संशोधनासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भूमिकेचे मूल्यमापन अभ्यासत असताना प्राथमिक संसाधने माहिती मिळवण्यासाठी साधा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीतील सहेतुक नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यातील प्रत्येकी 7 गावे नमुना निवड म्हणून निवडले जातील. प्रत्येक गावातून 4 प्रधानमंत्री पीक विमा लाभार्थ्यांची निवड केली जाईल. त्यामुळे 11 तालुक्यातून एकूण 308 लाभार्थी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन केले जाईल. संशोधनाच्या मर्यादा. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती विकासातील सुधारणा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे भूमिकेचे मूल्यमापन, विशेष संदर्भ बीड जिल्हा या विषयाचा अभ्यास करताना बीड जिल्हा विशेष संदर्भ डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला जाईल. सदरील संशोधनात खरीप व रब्बी या दोन्ही पीक विमा योजनांचा शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाचा अभ्यास केला जाईल.